मी अलका एकबोटे, माझी प्राचार्य. मला 1-1.5 महिन्यापासून सायटिकाचा त्रास सुरू झाला होता आणि मग माझी मैत्रीण वंदा मुठाळ यांनी मला सांगितलं की अभिषेक जुन्नरकर डॉक्टर आहेत आणि ते कबीर बाग पुण्याचं त्याच्यानुसार ट्रीटमेंट करतात। आणि मग मी म्हटलं की चला कुठल्याही दुखापत किंवा कुठल्याही प्रकारचं गोळ्या औषधं न घेता आपल्याला जर ही चांगली ट्रीटमेंट मिळत असेल तर आपण अनुभव घेऊया। आणि म्हणून मी दिनांक 18 मार्चला संध्याकाळी माझ्या मिस्टरांसोबत मी या दवाखान्यात आले आणि तेव्हापासून माझी ट्रीटमेंट सुरू झालेली आहे। मला आज 1 महिना बरोबर झालेला आहे, पण एका महिन्यामध्ये मला खूप फरक जाणवला। माझा उजवा पाय सायटिकाने दुखत होता, पण आता पुष्कळ कमी झालेला आहे। पण मग मी आता थोडासा गॅप घेऊन परत मला असं वाटलं की आपण हे करावं, तर मी ते करणार आहे। आणि याच्यासाठी घरी पण आपल्याला करता येतं। त्याच्यासाठी मी सरांकडनं बेल्ट घेतलेले आहेत आणि घरी पण मी त्या पद्धतीने बेल्ट बांधणं हे जे मी शिकले त्याचा प्रयोग मी घरी करत असते आणि त्यामुळे सुद्धा मला पुष्कळ रिलीफ वाटतंय। नाहीतर मला सायटिकाने पाय पुढे चालणं किंवा उभं राहिलं की संपूर्ण पायामध्ये कळ येत होत्या, पण ते आता पुष्कळ कमी झालेलं आहे। म्हणजे जवळजवळ 90% कमी झालेले आहे। पण आता माझे प्रयत्न पुढे असतील आणि त्या प्रयत्नाने 100% मला बरं वाटेल असं वाटतं। पण कुठलाही आजार असेल तर आपण वेट करतो, म्हणजे खूप वेळ पाहतो, वेळ घालवतो। मला हे जाणवलं की आपल्याला दुखतंय ना, मग लगेच आपण त्याच्यावर ट्रीटमेंट केली पाहिजे। बऱ्याच डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की तुमचे गुडघे झिजलेले आहेत आणि तुम्ही गुडघ्याला आता रिप्लेसमेंट करा। परंतु मला काही डॉक्टरांनी, म्हणजे जे माझ्या जवळचे आहेत, मला जे काकू म्हणतात, त्या डॉक्टरांनी सांगितलं की नाही वॉटर थेरपी करा। मग ती केली, त्यामुळे पण मला खूप बरं वाटलं। पण अचानक आता कारण काही सांगता येणार नाही मला, पण मी एक दिवशी आराम खुर्चीत बसले आणि उठताना काय झालं मला कळालं नाही, पण तेव्हापासून मला ते दुखायला लागलं। आणि योगायोगाने मुठाळ मॅडमची माझी भेट झाली आणि त्यांनी मला सांगितलं आणि मी ही ट्रीटमेंट घेतली आहे। मी या ट्रीटमेंट बाबत खूप समाधानी आहे। कमी खर्चामध्ये कुठल्याही प्रकारचं साईड इफेक्ट न ठेवता ही ट्रीटमेंट तुम्ही सगळ्यांनी घ्यावी असे मी तुम्हाला सगळ्यांना प्रेमाने मैत्रीण म्हणून सांगते। धन्यवाद।